कल्याण में अंतर्राज्यीय ड्रग्स गिरोह का पर्दाफाश, 14 आरोपी एमओसीए के तहत गिरफ्तार। आप देख रहे हैं रोकटोक हिंदुस्तान न्यूज। कल्याण थाने नगर पुलिस की अपराध शाखा ने अंतर्राज्यीय स्तर पर सक्रिय मादक पदार्थों की तस्करी करने वाले एक संगठित गिरोह का भंडाफोड़ करते हुए बड़ी सफलता हासिल की है। पुलिस ने इस मामले में आरोपियों को महाराष्ट्र संगठित अपराध नियंत्रण अधिनियम (MOCA) के तहत गिरफ्तार किया है। ये कार्रवाई 28 अगस्त को उस समय की गई जब पुलिस को गुप्त सूचना मिली कि मादक पदार्थों की बड़ी खेप कल्याण इलाके में लाई जा रही है। सूचना के आधार पर पुलिस ने कल्याण रेलवे स्टेशन के पास नाकाबंदी कर एक नीली सुजुकी बलेनो कार को रोका। तलाशी के दौरान पुलिस ने कार से 35.4 किलोग्राम गांजा, एक देसी पिस्तौल और जिंदा कारतूस बरामद किए। पुलिस के अनुसार यह गिरोह नागपुर, भिवंडी और ओडिशा के संदिग्धों के नेतृत्व में संचालित किया जा रहा था और लंबे समय से अंतर्राज्यीय स्तर पर ड्रग्स की सप्लाई कर रहा था। कार्रवाई के दौरान आरोपियों ने भागने की कोशिश की। इसी दौरान एक पुलिस कांस्टेबल को वाहन से कुचलने की घटना भी सामने आई, जिससे मामला और गंभीर हो गया। थाने पुलिस ने सभी आरोपियों के खिलाफ BNS की धारा NDPS अधिनियम और शस्त्र अधिनियम की संबंधित धाराओं के तहत मामला दर्ज किया है। जांच में ये भी सामने आया है कि गिरफ्तार आरोपियों के खिलाफ पहले से ही 40 से अधिक आपराधिक मामले दर्ज हैं, जिनमें गंभीर अपराध शामिल हैं। अदालत ने सभी आरोपियों को 23 दिसंबर 2025 तक पुलिस हिरासत में भेज दिया है। पुलिस अब इस गिरोह से जुड़े अन्य नेटवर्क, सप्लायर और वित्तीय लेन देन की भी गहन जांच कर रही है। इस मामले में गिरफ्तार किए गए प्रमुख आरोपियों में मोहम्मद सोहेल उर्फ भुनिया, मोहम्मद रफीक शेख, फैजान इस्माइल शेख, समीर अली, साकिर अली, आसिफ निजाम सैयद, सभी नागपुर निवासी, शाहिद अब्दुलगनी शेख, भिवंडी, शाहिद शेख उर्फ बाबा उर्फ चतु यूनुस शेख, नागपुर और रविंद्र सुशांत मिर्धा, ओडिशा शामिल हैं। इनके अलावा 7 अन्य आरोपी भी इस संगठित तस्करी गिरोह का हिस्सा बताए जा रहे हैं। थाने पुलिस का कहना है कि ये कार्रवाई राज्य में बढ़ते मादक पदार्थों के कारोबार पर लगाम लगाने की दिशा में एक अहम कदम है और आने वाले दिनों में इस नेटवर्क से जुड़े और भी खुलासे होने की संभावना है। परिमंडळ 3 कल्याण अंतर्गत महात्मा फुले स्टेशनच्या अंतर्गत ही सदरची कारवाई झालेली आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये ट्रॅफिकचे आमचे जे कर्मचारी, अधिकारी कर्मचारी जे आहेत आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी नाकाबंदी करत असताना त्यांना अशी एक गुप्त माहिती मिळाली होती की त्या ठिकाणी काही लोक जे आहेत त्या ठिकाणी गांजा सप्लाय करण्याकरता कल्याण स्टेशन परिसरामध्ये येणार आहेत। त्या अनुषंगाने नाकाबंदी केलेली असता त्या नाकाबंदीमध्ये एक छत्तीसगड पासिंगची गाडी त्यांना आयडेंटिफाय झाली होती, बेलानो आहे ती, आणि त्यामध्ये नाकाबंदीमध्ये त्यांनी ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला। आमचे जे पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत ते ट्रॅफिकचे पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे आणि भोंगडे यांचे CPI झोडगे यांनी ती त्या नाकामध्ये न थांबता त्यांनी ते आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावरती गाडी आणण्याचा प्रयत्न केला। नंतर त्या सदर गाडीचा आपल्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि ट्रॅफिकच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला असता ते आपण गाडी ताब्यात घेतली। नंतर गाडीच्या मध्ये आपण जे असणारे जे 5 इसम असेल त्या 5 इसम पण आपल्या त्या ठिकाणी मिळाले। सदर गाडीची झडती घेतली असता सदरच्या गाडीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये 35 किलोपेक्षाही जास्त गांजा मिळाला। त्यानंतर हे 5 आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न झाले आणि त्यामध्ये गाडीच्या झडतीमध्ये आपल्याला एक गावठी बनावटीचं पिस्टल सुद्धा त्यामध्ये हस्तगत करण्यात आलेलं होतं। नंतर या जे ताब्यात घेतले इसम यांची तपास करून त्यांच्याविषयी माहिती घेतली असता हे सगळे नागपूर इथले रहिवासी असल्याचे समजलं आणि ते गांजा सप्लाय करण्याकरता कल्याणमध्ये आलेले होते। त्यानंतर त्यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा रेकॉर्ड चेक केला असता ही पूर्णपणे टीम जी आहे, पूर्ण गँग जी आहे ती पूर्ण नागपूर आणि विविध शहरांमध्ये ही काम करत होती आणि हे सगळे यांच्यावरती पूर्ण गँगवरती 40 पेक्षाही जास्त गुन्हे अंमली पदार्थ तस्करीचे हे दाखल होते। त्या तपास करण्यामध्ये आपण आतापर्यंत टोटल 14 आरोपी याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये निष्पन्न केलेले आहेत। त्यामध्ये ओरिसामधून जे माल आणतो त्या ठिकाणचे पण आपण जाऊन आरोपी अटक केलेले आहेत। जे माल आणण्यापूर्वी ओरिसा त्यानंतर सप्लाय करणारी टीम जी नागपूरची होती ती सर्व अटक केलेली आहे। या ठिकाणी काही स्थानिक लेवलला सुद्धा हा माल सप्लाय होत होता। त्यामध्ये मुंब्रा असेल, भिवंडी असेल, कल्याण असेल, इतरही भागामधले जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये आम्ही निष्पन्न करून त्यांना सुद्धा अटक केलेली आहे। अशा प्रकारे एक आंतरराज्य टोळी जी अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्याचे जे आहे पूर्ण कल्याण असेल, ठाणे असेल, नाशिक आणि मुंबई या भागातील याच्यामधून निष्पन्न केलेली आहे आणि त्यांच्यावरती संघटित गुन्हेगारी मोका अंतर्गत ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुंबरे सर, जॉईंट CP आमचे चव्हाण सर आणि ऍडिशनल CP जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची ही ठाणे आयुक्तालयामधली ही दुसरी कारवाई झाली आहे। त्याच्यामध्ये आपण मोका अंतर्गत या 14 आरोपींना मध्ये अटक केलेली आहे। सदरचा गुन्ह्याचा तपास जे आहे आमचे कल्याणचे ACP कल्याणची गेटे करत आहेत। आता सदरचे आरोपी आता सध्यापर्यंत त्यांना 23 तारखेपर्यंत पोलीस रिमांड दिलेली आहे। ही सदरची जी पूर्ण कामगिरी आमचे सिनियर PI
महात्मा फुले पोलीस स्टेशनचे बलराम सिंग परदेशी, त्यानंतर त्यांची डीबीची टीम, संपूर्ण टीम, PSI मडके, API भुजबळ या सर्व टीमनी केलेला आहे. त्याचप्रमाणे नाकाबंदीमध्ये ज्यांनी गाडी पकडली ते आमच्या ट्रॅफिक डिव्हिजनचे कल्याणचे सिनियर PI त्या ठिकाणी मिलिंद झोडगे, त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे आणि पोलीस कॉन्स्टेबल डोंगरे यांच्या पूर्ण टीमनी ही एक सतर्कपणे त्या ठिकाणी नाकाबंदीमध्ये आपल्याला ही पूर्णपणे गाडी आणि त्यांचे आरोपी आणि पूर्ण गँग आपण त्यामध्ये निष्पन्न करू शकलो. अशा प्रकारची कारवाई आपण या सुद्धा सुरूच राहणार आहे. आणि स्थानिक लेवलला सुद्धा जे काही गांजा या ठिकाणी तस्करी करणारे किंवा सप्लाय करणारे असतील यांच्यावर सुद्धा परिमंडळ 3 आणि सगळ्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही आमची कारवाई अशीच सुरू राहणार आहे.